बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी माजी आमदार विजय शिंदे यांचा चांगला समाचार घेतलाय। बुलढाणा लोकसभा मतदारसंघ हा महायुतीमध्ये शिवसेना लढवीत असताना भाजपचे विजयराज शिंदे यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली। त्यावर बोलत असताना विजय शिंदेंनी गेल्या 25 वर्षात भाजप संपवण्याचं काम केलेलं आहे, असा आरोप आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे। हे बघा, आम्ही काही कोणी भाजपवर दबाव तंत्राचा प्रयोग केलेला नाही। राहिला विषय कोणी अर्ज भरला तर ते ज्यांनी अर्ज भरला ते परवापर्यंत उभाटाच्या नेत्यांच्या घरी खेट्या घेत होते की मला पक्षाची उमेदवारी द्या, पण उमेदवारी उभाटाची जाहीर झाल्यानंतर त्यांना अचानकपणे हे इकडे सगळा भारतीय जनता पक्षाचा पुळका आला। 25 वर्ष शिवसेनेमध्ये आमदारकीचं तिकीट घेतल्यानंतर त्यांना 25 वर्षात असं कधीच वाटलं नाही की एखादी उमेदवारी भाजपला द्यावा म्हणून। त्या 25 वर्षात भारतीय जनता पक्ष खतम करायचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं, संपवायचं काम त्या ठिकाणी केलं, आणि आज अचानकपणे त्यांना भारतीय जनता कार्यकर्त्याचा पुळका आला आणि स्वतःही त्यांनी वान्या होत असल्याची भाषा त्या ठिकाणी वापरली। वास्तविक या 25 वर्षाच्या कार्यकाळात आमदार असताना त्यांनी एक काम काय केलं दाखवा की जेणेकरून त्यांना ही मतदार त्यांना मतदान त्या ठिकाणी करेल। केवळ भारतीय जनता पक्ष खतम करायचं काम केलं, पण मी खात्रीने सांगतो की भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा प्रामाणिक कार्यकर्ता आहे, तो महायुती सोडून कुठेही जाणार नाही। आणि अशा प्रकारे जर महाराष्ट्रभर शिवसेना किंवा भाजपा एकमेकात जर असं लढत बसली तर मग आम्हाला काँग्रेसशी लढायचं कामच पडणार नाही। त्याच्यामुळे अशी कोणतीही चूक ज्याच्यामुळे खासदारकीची सीट धोक्यात येईल किंवा नरेंद्र मोदी सरकार धोक्यात येईल अशी कोणतीही भूमिका भाजप शिवसेना कार्यकर्ता घेणार नाही याची मला खात्री आहे। महायुतीचा उमेदवार निश्चित झाल्यानंतर आता भाजपची बंड करून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय, काय हे पक्षविरोधी कारवाई आहे का? भारतीय जनता पक्ष शिस्तीतला पक्ष आहे, तो अशा प्रकारच्या कारवाया किंवा अशा प्रकारच्या जे काही कार्यकर्ते खाली भूमिका घेतात ते मान्य करणार नाही। त्यांना समज दिली जाईल आणि त्यांचं ते जे काही बंड आहे ते बंड थंड होऊन जाईल। आपण जे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे ते कधी मागे घेणार? मी घेणार, शेवटच्या दिवशी घेईल किंवा कधी घेईल, पण मी वेळेच्या आत घेणार।